गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:17 झालेत. तर खरं तर मी निघालो आहे आणि कुठे जाईल हे मलाही सांगता येणार नाही आहे, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला. तर एक ब्लाइंडली निघालो आहे आणि काल दुपारपासून इथे भरपूर बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. म्हणजे जोरात नाही पण भोरभोर असल्यासारखा, आणि रात्री किती वेळ पडत होता कल्पना नाही आहे. आणि इनफॅक्ट पडून गेलेला वेगळा, पण आत्ता जर आकाश पाहिलं असेल तर पूर्णतः असं ढगाळ झालेलं आहे. आणि मला तर असं ते फोरकास्ट वाचून कळत पण नाही आणि मी वाचतही नाही. आता काल सुनेकडनं मला कळलं होतं की काल 70-80% पाऊस आहे. आज बघूया आता आज किती आहे ते माहिती नाही, पण ऑलमोस्ट आत्ता तरी भरपूर आहे. म्हणजे ढगाळ व क्लाउडी वाटतं, काळं भिन्न झालेलं आहे. त्यामुळे मी आता जवळच कुठेतरी एक थोडाफार चालणार आहे आणि परत येणार आहे. कारण जर पाऊस जोरात सुरू झाला तर मला थांबायची अवघड होईल आणि मी फार काही लांब जाणार नाही आहे. गड्यांना मी चालतो आहे खरं, पण इतकी हॉरिबल थंडी आहे. म्हणजे हॉरिबल म्हणजे अगदी जीवघेणी नाही म्हणत मी, पण जास्त आहे. आणि नेहमीप्रमाणे कित्येक अंतरावर असा माणूस नाही, म्हणजे मी मागून असं चालत आलेलो आहे. आता हे लांबचं तुम्हाला दिसणार नाही मी किती लांबून आलेलो आहे ते, पण असं ठीक आहे. मी पुढे पुढे चाललो आहे. अर्थात इनफॅक्ट अजूनही मी ते जो आमची सोसायटी आहे त्यापर्यंत आता आत्ता मला त्या एका लेडीने मॉर्निंगचा हात केला. हा एक गडी वर आहे, उठलेला दिसतो आहे. जसं म्हटलं मी तुम्हाला की 6:22 झालेत. आता हा मेन रोड आला आहे. मेन रोडपर्यंत तर आपण जाऊयातच. या रोडवर आलेलो आपण 2-3 वेळा, पण सोसायटीच्या बाहेर पडायचे 3-4 एंट्रन्स आहेत. तशातला हा एक आहे. माझ्या आवाजावरनं जाणवत असेल थंडी बऱ्यापैकी आहे. आणि मी तर इतकं मोठं जर्किन घातलेलं आहे तरी मला थंडी वाजते. फार जाडजूड आहे तरी कमी आहे थंडी. म्हणजे आता तो रोड आला आहे आणि 1-2 दिवसात आपण इथे आलो होतो इथेपर्यंत. मी असा समोरून आलेलो आहे आणि मी रस्त्याच्या अपोजिट साईडला उभा आहे. इथून हा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे जर चौकापर्यंत पाहिलं ना तर हा खूपच आज सकाळी जसं म्हटलं मी तुम्हाला, ह्या वेळेला गाड्या भरपूर दिसतात. लाल लाईटी थोड्या दिसत असतील. आणि आज 2-3 दिवसापेक्षा मला ह्या रस्त्यावर थोडी वर्दळ वाढलेली दिसते. अर्थात माझं टायमिंग हे कदाचित रेग्युलरसुद्धा असेल, मला माहिती नाही आहे. 1-2 दिवसापेक्षा मला जास्त वाटते, कारण समोरून पण बऱ्याच गाड्या येतात अगदी दूरवर. आणि ह्या अशा जर गेलेल्या दिसतील तर लाल लाईटी तुम्हाला चालू असलेल्या दिसतील. असं म्हणतो की मला फार लांब जायचं नाही आहे, तरी पण हे पावसाळी वातावरण कसं असतं ते तुम्हाला दाखवावं, तेवढ्याकरता मी बाहेर पडलेलो आहे. अदरवाईज खरं तर वातावरण बाहेर पडण्यासारखं नाहीच आहे. पण ठीक आहे, पाहूयात आता आपण. मी थोडंसं ओसाड ठिकाणी आलो आहे. म्हणजे असं या बाजूला थोडीशी दुसरी कॉलनी आहे आणि इकडे ह्या माझ्या उजव्या हाताला किंवा ह्या डाव्या हाताला सर्व मोकळं आहे.
माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेत दाखवलं असेल पहा, आणि मी त्यात म्हटलं होतं की हे इथे मागच्या वेळेला मक्याचं शेती होती आणि आत्ता लॉन लावलेलं आहे, पूर्ण लॉनचा पट्टा आहे. आणि त्याचं पाणी कसं देतात त्या बाबतीत मी एक उल्लेख केला होता की 4-5 इंच डायमीटरचा एक पाईप थरवू इकडून तिथपर्यंत गेलेला आहे. त्यातनं सिंचन आपलं फवाऱ्यासारखं पाणी उडलं जातं. तर ते हे युनिट आहे. आता माझा कॅमेरा मला न्याय म्हणजे आपल्याला न्याय देतो की नाही माहिती आहे तुम्हाला किती दिसतं आहे ते, पण माझ्या नेकड आईने जर पाहिलं ना तर अगदी दूरपर्यंत तो पाईप गेलेला आहे आणि ह्या पूर्ण पाईपमधनं पाणी येत असतं. एक तर थंडीने मला बोलण्याला त्रास होतो आहे आणि त्यात तंबाखूचा बार भरल्यामुळे तर आवाज व्यवस्थित येत. हां, हे पण हे संपूर्ण जर दिसत असेल ना तर ते पाण्याचं सरळ लाईनीत जे दिसतं ना त्यातून पाण्याचे म्हणजे पाणी येतं त्यातनं. मे बी जास्त गाड्या दिसत असतील एवढ्या सकाळी, तर त्याचं कारण असेल की त्यांचा कदाचित काही ऑफिस टायमिंगसुद्धा असण्याची शक्यता आहे, मला कल्पना नाही. पण त्या सकाळी आणि नाही म्हटलं तरी हा बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे. आणि या गाड्या ज्या जातात त्यातल्या मी 100% नाही म्हणणार, पण 70-80% ड्रायव्हर ह्या लेडीज आहेत. हे पण लेडीज मॅक्झिमम लेडीज दिसत आहेत. ही सुद्धा लेडीज आहे, ही सुद्धा लेडी आहे. ही ब्लॅक काच लावले त्यामुळे दिसलं नाही मला. हां, तर मी म्हणत होतो हे जे लॉन दिसतं आहे किंवा हे शेती दिसतं आहे, मला आणखी पलीकडे जाता येत नाही का? मी जाणार नाही आहे, कारण पलीकडच्या बाजूने असं ट्रॅकिंग पायी चालण्यासाठी वाट नाही आहे उन्हा, त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही आहे. म्हणून मी इकडून चालण्याचा प्रयत्न करतो आहे. पण इतकं मागून आलोत असते एवढं जाडजूड मी जॅकेट म्हणा किंवा जर्किन घातलेलं आहे तरीसुद्धा थंडी वाजते. ड्रेनेजचे झाकणं आपण आपल्याकडे पाहिलं असतील, पण हे झाकण आपण याला ओढा म्हणूयात, नाला म्हणूयात का काय म्हणूयात मला माहिती नाही, पण असं आहे ते. आणि हे पलीकडे गेलेलं आहे, पलीकडे शेतीच आहे. हे जसं मागचं पाहतोय आपण लॉनची शेती, तशी इकडे पण पुढे. मला दूरवर जायचं नाही म्हटलं तरी मी फारच दूरवर जात चाललो आहे. हे जे दाखवतो आहे का मित्रांनो, हे डॉग्स पार्क म्हणून आहे. मी आपल्या पुण्यातल्या वृत्तपत्रामध्ये वाचलं होतं की कात्रजचा जो ब्रिज होतो आहे त्याच्याखाली डॉग्स पार्क करावं. तर मला पटकन आठवलं होतं हे की आपण USA पाहिलं होतं हे डॉग्स पार्क. तर मुद्दामून मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे जसं मी म्हटलं ना तुम्हाला, डेझी डॉग पार्क आहे हे, ते डॉग पार्क. अर्थात आता इथे कुठलाही डॉग नाही आहे. चला तर पुढे जाऊयात. हे समोर आहे ते शेती म्हणा की लॉन आहे एवढं पक्कं. आता मागच्या बाजूला त्या कारमध्ये डॉग आहे, मी त्यांच्याकडे बघून काय कॅमेरा ऑन केलेला नाही, त्यामुळे मी बॅक साईडने दाखवतो. मोस्टली मी जेवढ्या प्रिकॉशन्स पाळायचे असतात तेवढं पाळण्याचा प्रयत्न करतो. काही अनाहूत पण माझ्याकडनं होत असतील, मला माहिती नाही आहे. हे ही तुझं नाही, हे जेंट्स आहे.
हे जेंट्स आहेत, ही लेडीज, ह्या गाडीत लेडीज आहे, ह्या गाडीत लेडीज आहे. आणि सर्व मुख्य म्हणजे प्रत्येक गाडी जण एकापेक्षा जास्त, म्हणजे ड्रायव्हरशिवाय कोणी नाही आहे. पहा किती गाड्या जात असतात. आणि अजूनही हा वॉकिंग ट्रॅक आहे. आता मी आलो आहे कुठून तोही तुम्हाला दाखवतो. खरं तर तसं मला अंतराने सांगता पण येणार नाही आहे. फार दूरपर्यंत मी चालत आलेलो आहे. आता तुम्हाला ह्या शेतीवर नाही ते सुद्धा दिसणार नाही कदाचित. हे परत दुसरं आहे. इथे सुद्धा लॉनच लावलेली आहे. एवढ्या गाड्या जर चालत आहेत, कोणत्याही गाडीमध्ये एक ड्रायव्हरशिवाय कोणी नाही आहे, ॲब्सोल्युटली कोणी नाही आहे. तुम्हाला किती दिसतं आहे मला माहिती नाही, मला याच्यापेक्षा आणखी क्लोजही करता येणार नाही आहे. पण बिलीव्ह मी, एकाही ड्रायव्हरपेक्षा कोणी नाही आहे. इकडे सुद्धा एक गेटवे सर्कल नावाचं आलेलं. इकडे मी आलो होतो आतमध्ये बराच वेळ, म्हणजे लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा आतमध्ये बरंच फिरून आलेलं आहे. फार दूरपर्यंत आहे ते. आता मला आतमध्ये एवढ्यासाठी येणार नाही की माझा व्हिडिओ वाढत चाललेला आहे. आणि 10-12 मिनटापेक्षा मी जास्त व्हिडिओ काढत नाही, कारण तुम्ही लोक पाहू शकणार नाहीत. अर्थात आत्ता एक फार जणं पाहतात असं नाही, पण निदान माझं चाललं होतं आहे. कोणी पाहू अगर न पाहू, माझं वॉकिंगही होतं आहे. हे पहा, आता इकडच्या बाजूचं म्हणजे डाव्या बाजूचं पूर्ण हिरवळच आहे, हिरवळ आहे. आणि इकडे काही नाही आहे. क्लोजली तुम्हाला नाही दिसता येणार. आणि मी दूरवरचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे फर्स्ट टाईम. तिकडे समोर कार आहे, सॉरी कार म्हणण्यापेक्षा पॅरलर रस्ता आहे. तो दिसतोय की नाही मला माहिती नाही, मी प्रयत्न करतो आहे, मला येत नाही आहे. आता माझा व्हिडिओ ऑलमोस्ट 13-14 मिनटाचा झालेला आहे. मी आता इथून स्टॉप करणार आहे आणि थोडं आणखी पुढे पायी जाणार आहे. पण मी शूटिंग करणार नाही, कारण जेणेकरून मग जास्त लेनचा व्हिडिओ झाला तर मला ते VN एडिट करून जोडावं लागेल. मी न जोडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ बंद करणार आहे. थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ओके, बाय.